कलिग असतात त्यांना ह्या गोष्टी माहीत असतात की किती चांगले म्हणजे ऑफिसमध्ये किती चांगली व्यक्ती आहे म्हणून. पण घरचे लोक जेव्हा सांगतात की घरीच तेवढा प्रेमाने तेवढाच वेळ देत आहेत आणि सगळ्या गोष्टी जसं सोबत जेवण्याची जी गोष्ट आहे ती आजकाल फॅमिलीजमध्ये असं होत नाही. मुलं वेगळी जेवतात, आई वडील वेगळी जेवतात, ज्यांना ज्यांना जसं जसं जमते तसं तसं जेवतात आणि कामाला लागतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. एवढं बिझी राहून फॅमिलीसाठी तेवढा वेळ देणं. जान्हवीला बरंच काही बोलायचं होतं पण तिचा ॲक्च्युली तो आज तो इमोशन्समुळे ती बोलू शकली नाही. यापुढे सुप्रिया बहिणीला मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ब्रांच मॅनेजर सर बोरकर सर, आदरणीय असिस्टंट ब्रांच मॅनेजर सर, माझे पती संजय बुलदेव, माझी मुलगी जान्हवी आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. एरवी माईकवर बोलायला त्रास होत नाही किंवा बोलू शकते, पण आज सगळं अवघड होऊन बसलं असं मला वाटतं सगळ्यांचं ऐकून. आजचा माझा ऑफिसमध्ये येण्याचा पहिला दिवस आहे, जो यांचा रिटायरमेंटचा दिवस आहे. माझा पहिला दिवस आहे. मी आज पहिल्यांदा LIC ऑफिसची पायरी चढले आणि वर आले आणि आज मला जो अभिमान वाटतोय तो मी शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांच्या त्यांच्याविषयी असलेल्या भावना या माहिती तर होत्याच मला, पण जेव्हा त्या समोरासमोर व्यक्त होत गेल्या तेव्हा कळलं की त्यांचं ऑफिसमध्ये काय एक स्थान आहे. ते तर सर्वश्रुतच आहे, पण वैयक्तिक मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये, माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा मला त्यांनी खूप मदत केली आहे, खूप सपोर्ट केलेला आहे, खूप सहकार्य केलेलं आहे. मी या शाळेमध्ये जे काही काम करते, जे मला म्हणजे शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त सुद्धा बरंचसं मी काम तिथे करते, ते केवळ त्यांच्या सहकार्यामुळे. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं की तू कर. निघताना ऑल द बेस्ट म्हटल्याशिवाय माझी गाडी बाहेर निघतच नाही. त्यांचा पहिला शब्द असतो नीट जा, व्यवस्थित जा, ऑल द बेस्ट. ज्यावेळेस ते कधी नागपूरला जातात, कधी ट्रेनिंगला किंवा मीटिंगला कधी जातात आणि जान्हवी जर घरी असली तर मी तिला सांगते की तू मला म्हण की ऑल द बेस्ट. म्हणजे ते इतके कानावर आहे आणि तीच शक्ती, तीच एनर्जी घेऊन मी शाळेत जाते आणि माझं काम मी यशस्वीरित्या करू शकते. आल्यावर जसं जान्हवी म्हणाली सोबत जेवण, पण त्या सोबत जेवणामध्ये एक प्रश्न आवर्जून असतो, आज तुझा दिवस कसा गेला. म्हणजे ते शेअरिंग होणं कंपल्सरी आहे. काही असो, कधी शाळेत प्रत्येकच दिवस काही असा कधीतरी तो आपल्या विरुद्ध जातो म्हणायला हरकत नाही. कधी कधी काही पेरेंट्स असतात, काही बऱ्याचशा गोष्टी असं शाळा म्हटलं की त्याचं जे टेन्शन नसतं. मी ते घरी आल्यावर मला पहिला प्रश्न विचारतात आज शाळेत काही झालंय का. म्हणजे ते लपू शकत नाहीये किंवा त्यांना ते जाणवल्याशिवाय राहत नाही. हा भाग त्यांचा म्हणजे मला खूप, मग मी सांगून टाकते. ते सांगितलं की मग मला बरं वाटतं. तर असे खूप साऱ्या ज्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी ज्या म्हणजे त्या जो सहकार्य मी त्यांचं अनुभवलं, ते माझ्या बाबतीतच नाही, त्यांनी त्यांच्या आई बाबांची पण खूप सेवा केली. आईची जवळपास 10 वर्ष त्यांनी सेवा केली LICची सगळी नोकरी सांभाळून, आणि मी ती सेवा जवळून बघितली आहे. त्यांनी किती प्रेमाने ते केलेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच. त्यांनी त्यांच्या आईबाबांचीच केली असं नाही, माझ्या बाबांची पण त्यांनी इतकी सेवा. जेव्हा पण आम्ही अमरावतीला गेलो आहे ते 3 वर्ष आजारी होते, त्यांनी माझ्या बाबांची सुद्धा इतकी आत्मीयतेने काळजी घेतली की माझ्या बाबांना माझ्यापेक्षा जवळचे ते होते असंही म्हणायला हरकत नाही. आणि बाबांनी प्रत्येक वेळेला जे काही शेअर केलं ते यांच्याशी शेअर केलेलं आहे. म्हणजे परिवारामध्ये त्यांचं स्थान इतकं मोठं आहे. माझ्या बहिणी, म्हणजे एक उदाहरण सांगते, नको होतं म्हणजे मला, पण आता इतकं बोलल्यानंतर एक छोटंसं उदाहरण सांगते. माझी जी लहान बहीण आहे ती अमेरिकेला आहे आणि तिने USMLEची एक्झाम दिली. ती USMLEची एक्झाम ही सगळ्यात टफ एक्झाम आहे. ती MD सायकॅट्रिस्ट आहे, पण तिथे ती एक्झाम दिल्याशिवाय ते पुढे जॉब पण करू शकत नाही, प्रॅक्टिस करू शकत नाही. ती एक्झाम तिने दिली आणि ती एक्झाम फेल झाली, तिला पास होऊ शकले नाही ती एक्झाम. ज्या दिवशी तिचा रिझल्ट आला त्या दिवशी तिच्या मिस्टरांनी सांगितलं, म्हणजे ते तिला तितकं कम्फर्ट करू शकले नाही. ती ऑलमोस्ट अशी डिप्रेशनमध्ये जाण्याच्या स्थितीला होती, कारण की ती एक्झाम पास करणं तिच्यासाठी खूप गरजेचं होतं.
तर त्यांनी सांगितलं की त्यांनी फोन लावून दिला आणि त्यांनी सांगितलं तू संजय राऊंशी बोल. यांनी फोन तिकडे नेला. मला माहिती पण नाही की कोणाचा फोन होता आणि का होता. 1.5 तास. आणि जे बुलदेव साहेब ऑफिसमध्ये आहेत, जेवढ्या आत्मीयतेने या फॅमिलीसोबत आहेत त्याच्यापेक्षाही जास्त आत्मीयतेने त्यांच्या दुसऱ्या फॅमिलीसोबत सुद्धा आहेत. आता तो क्षण आलेला आहे ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट पाहतो. बुलदेव साहेबांनी जो आपल्यासोबत जो वेळ घालवला